नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. अशा प्रकारे मनात सीतेच्या सौंदर्याची वाखण्णी करीत व आपली झालेली मोहित दशा पाहून प्रभू श्रीरामांनी पवित्र मनाने लक्ष्मणाला समयानुकूल म्हटले, हे बंधू, जिच्यासाठी धनुष्य यज्ञ होत आहे तीच ही जनककन्या आहे. सख्या, हिला गौरी पूजनासाठी घेऊन आले आहेत. ही या फुलबागेला उजळून टाकीत वावरत आहे. हिचे अलौकिक सौंदर्य पाहून स्वभावतः पवित्र माझे मन विचलित झाले आहे. त्याचे कारण त्या विधात्यालाच ठाऊक. परंतु हे बंधू, माझी मंगलदायक उजवी अंगे स्फुरण पाहू लागली आहेत. रघुवंशी लोकांचा हा सहज स्वभाव आहे. त्यांचे मन कधी कुमार्गावर पाऊल टाकीत नाही. मला माझ्या मनाची खात्री आहे, त्याने जागृतीतच काय स्वप्नातही परस्त्रीवर दृष्टी टाकलेली नाही. रणामध्ये शत्रूंना ज्यांची पाठ दिसत नाही, परस्त्री ज्यांचे मन आणि दृष्टी मोहून टाकू शकत नाही आणि ज्यांच्याकडून याचकाला कधी नकार मिळत नाही, असे श्रेष्ठ पुरुष जगात फार थोडे आहेत. अशा प्रकारे श्रीराम हे लक्ष्मणाशी बोलत होते, परंतु मन सीतेच्या रूपावर भाळले होते व ते सीतेच्या मुखरूपी कमलांचा सौंदर्यरूपी मकरंद रस भ्रमरामध्ये प्राशन करीत होते. सीता चकित होऊन चोहीकडे पाहत होती. तिला हुरहुर लागली होती की राजकुमार कुठे गेले असावेत. हरिणाक्षी सीतेची दृष्टी जेथे पडत होती तेथे जणू श्वेत कमळांच्या पंक्ती फुलत होत्या. तेव्हा सख्यांनी सीतेला वेलींच्या आड असलेल्या सुंदर श्याम व गौर कुमारांना दाखवले. त्यांचे रूप पाहून सीतेचे नेत्र आसुसले. ते नेत्र इतके प्रसन्न झाले की जणू त्यांना आपल्या हरवलेल्या खजिनात सापडला. श्रीरामांचे रूप पाहून सीतेचे नेत्र थक्क झाले. पापण्या हलणे बंद झाले. आत्यंतिक प्रेमामुळे शरीर विव्हळ झाले होते. जणू शरद ऋतूतील चंद्राला बेहोश होऊन चकोरी पाहत होती. नेत्रांच्या मार्गाने श्रीरामांना हृदयात आणून जानकीने पापण्यांची दारे बंद करून घेतली. डोळे मिटून ती ध्यान करू लागली. सख्यांनी जेव्हा बघितले की सीता प्रेमात मग्न झाली आहे, तेव्हा त्यांच्या मनात संकोच वाटू लागला, पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. त्याचवेळी दोघे भाऊ लता मंडपातून बाहेर पडले. जणू दोन निर्मळ चंद्र ढगांचा पडदा सारून बाहेर आले होते. दोघे भाऊ सौंदर्याची परिसीमा होते. त्यांच्या शरीराची कांती निळ्या व पिवळ्या कमळांसारखी होती. शिरावर सुंदर मोरपंख शोभत होते. त्यांच्यामधून फुलांच्या कळ्यांचे गुच्छ लावलेले होते. माथ्यावर तिलक व धर्मबिंदू शोभून दिसत होते. कानातील सुंदर भूषणांची शोभा गालांवर झळकत होती. कमानदार भुवया व कुरळे केस होते. लाल नवकमलांप्रमाणे लालसर नेत्र होते. हनुवटी, नाक व गाल फार सुंदर होते आणि त्यांच्या स्मितहास्याची शोभा मन मोहून टाकत होते. त्या मुखाचे सौंदर्य वर्णन करण्यास मी समर्थ नाही, कारण ते पाहून असंख्य कामदेव लज्जित होत होते. वक्षस्थळावर रत्नांच्या माळा रुळत होत्या. शंखासारखा सुंदर गळा होता. कामदेवाच्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे निमुळते होत गेलेले सुकुमार बाहू होते. ते बळाचे परम सीमा होते. ज्यांच्या डाव्या हातात फुलांनी भरलेला द्रोण आहे, हे सखी, तो सावळा कुमार तर फारच सुंदर आहे. सिंहासारखी बारीक व लवचिक कटी असणारे, पितांबर परिधान केलेले, शोभा व शिलाचे भांडार असणारे सूर्यकुलाचे भूषण श्रीराम यांना पाहून सख्यासुद्धा भान हरपून गेल्या. एक चतुर सखी मोठ्या धीराने सीतेचा हात धरून म्हणाली, गिरिजादेवीचे ध्यान नंतर कर. यावेळी राजकुमाराला का पाहून घेत नाहीस? तेव्हा सीतेने लाजून नेत्र उघडले आणि रघुकुलातील ते दोन्ही सिंह आपल्यासमोर उभे ठाकल्याचे तिला दिसून आले. श्रीरामांची नखशिकांत शोभा पाहून आणि नंतर आपल्या पित्याच्या पणाची आठवण येऊन तिचे मन अतिशय हेलावून गेले. सख्यांनी जेव्हा पाहिले की सीता प्रेमात बुडाली आहे, तेव्हा त्या बावरून म्हणू लागल्या, फार उशीर झाला, आता निघाले पाहिजे, उद्या पुन्हा येऊ, असे म्हणत एक सखी मनात हसली. सखीचे हे गूढ बोलणे ऐकून सीता लाजली. उशीर झाला आहे असे पाहून तिला आईची भीती वाटली. मोठ्या धैर्याने तिने श्रीरामांना आपल्या अंतःकरणात बसवून आणि त्यांचे ध्यान करीत आपण आपल्या पित्याच्या अधीन असल्याचे जाणून ती नाईलाजाने परत निघाली. मृग, पक्षी व वृक्ष यांना पाहण्याच्या बहाण्याने सीता वारंवार वळून पाहत होती. श्रीरामांचे सौंदर्य पाहून तिचे प्रेम अधिकच उचंबळले होते.
शिवधनुष्य खूप जड आहे याची आठवण झाल्यावर सीता खिन्न होऊन पण हृदयात श्रीरामांची सावळी मूर्ती धारण करून निघाली. प्रभू श्रीरामांनी जेव्हा सुख, स्नेह, शोभा व गुणांची खाण असलेल्या सीतेला जाताना पाहिले, तेव्हा त्यांनी परमप्रेमाच्या कोमल छायेने तिचे स्वरूप आपल्या सुंदर चित्ताच्या पटलावर अंकित केले. सीता पुन्हा भवानीच्या मंदिरात गेली आणि तिच्या चरणी वंदन करून हात जोडून म्हणाली, हे श्रेष्ठ पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती, तुमचा विजय असो, विजय असो. हे महादेवाच्या मुखचंद्राकडे एकटक पाहणाऱ्या चकोरी, तुमचा विजय असो. हे हत्तीचे मुख असलेल्या गणेशाच्या व षण्मुख स्वामी कार्तिकेयाच्या माते, हे जगज्जननी, हे विद्युत कांतीयुक्त शरीराच्या पार्वती देवी, तुमचा विजय असो. तुम्हाला आदी, मध्य व अंत नाही. तुमचा असीम प्रभाव वेदांनाही माहीत नाही. तुम्ही सृष्टीला उत्पन्न, पालन व नाश करणाऱ्या आहात. विश्वाला मोहून टाकणाऱ्या आणि स्वतंत्रपणे विहार करणाऱ्या आहात. पतीला इष्टदेव मानणाऱ्या स्त्रियांमध्ये हे माते तुमची प्रथम गणना आहे. तुमचा अपार महिमा हजारो सरस्वती आणि शेषनाग सुद्धा सांगू शकत नाहीत. आजच्यासाठी धन्यवाद.